एका आजीने नातवाच्या मनातले भाव लावायचा प्रयत्न केला आहे बरं का. बघा जमलं आहे का? आजी गं आजी, कर ना गं भाजी, लाल लाल भोपळ्याचे घारगे कर, हिरव्यागार भेंडीची भाजी कर, काळ्या भोर वांग्याचे काप लागतात चविष्ट, मटार फ्लावरचा रस्सा बघून तोंडाला पाणी सुटतं, लाल भडक गाजराचा हलवा छान, त्याच्या नुसत्या आठवणीने तोंडाला सुटते लाळ, वाफाळलेल्या टमाटरचे सार होते फास्ट, आजी म्हणते तब्येतीला असते ते झक्कास, गरम गरम तव्यावरची पोळी पडते जेव्हा ताटात, चटके भाजत असले तरी मटामटा घास जातात पोटात, पोट भरतं तरी मन काही तृप्त होत नाही. आजीच्या हातचं रुचकर जेवण आयुष्यात विसरणं शक्य नाही. डोक्यावर फिरणारा सुकुतलेला हात, डोळ्यात दिसणारा प्रेमाचा झरा, अशी कशी गेलीस तू देवबापाच्या घरा, जाताना जरासुद्धा तुला माझी आठवण नाही का गं आली? कोण सांगणार आता मला चिवकाऊची गोष्ट? खूप शिक, मोठा हो, असा आशीर्वाद कोण देणार? शुभंकरोती म्हणताना आजी रोज तुझी आठवण येते. मला माहीत आहे बाप्पाकडे गेलेला माणूस परत येत नाही, म्हणून मी सांगतो बाप्पाला, माझ्या आजीची काळजी घे. खूप प्रेमळ आहे माझी आजी. खाऊ म्हणून माझ्या बदली तूच एक गोड पापा दे.